केतन अगरवाल हत्या प्रकरणात रोज नवनवे जबाब नोंदवले जात आहेत. आत्तापर्यंत तपास कुठपर्यंत आला हे जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत DYSP गजानन टोंपे सर आहेत. सर, आज नेमकं कुणाकुणाला बोलवण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडे आपण काय चौकशी करू? आज आम्ही सियाच्या आई वडिलांना बोलवले आणि इतर काही लोकांना आपण आज जबाबासाठी बोलवलेलं आहे. चौकशी चालू आहे. हा जबाब जो आहे तो सगळ्या या प्रकरणासाठी किती महत्त्वाचा असू शकतो? कारण अनेक प्रश्न सियाच्या आईबाबांबद्दल सुद्धा केतनच्या वडिलांकडून उपस्थित केले जातात. आपण सध्या जो मूळ घटना आहे त्याबद्दल तपास चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला जे महत्त्वाचे जबाब वाटतात किंवा तपासामध्ये गरजेचं वाटतं त्या पद्धतीने आपण करत आहोत. काल सियाचा भाऊ साहिल याची पण चौकशी करण्यात आली, तर त्यामध्ये साहिलनं सांगितलं का की चेतन त्याचा मित्र आहे? साहिल चा जबाब काल झालेला आहे. साहिल आणि चेतन एकमेकाला ओळखत होते आणि बाकी काही तपासाच्या अनुषंगाने आपण महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडे चौकशी केलेली. साहिल आणि चेतनची कशी मैत्री झाली होती? कधीपासून ते एकमेकांना ओळखत होते? ते दोघंही क्रिकेट खेळत होते, त्यामुळे त्यांची ओळख होती. आणि ज्या पद्धतीने आता साहिल आणि चेतनची जर मैत्री आहे, तर चेतन आणि सियाची मैत्री आहे याबाबत सियाचे आईवडील म्हणाले होते की त्यांना कल्पना नाही आहे. तर खरंच हे असं आहे की त्यांच्या आईवडिलांना कल्पना नाही आहेच की सिया आणि चेतन मित्र आहेत एकमेकांची? सियाचे आईवडील आत्ताच आपल्याकडे चौकशीसाठी आले आहेत. चौकशीमध्ये आपण त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर या गोष्टीची आम्हाला कल्पना येईल. केतनचे वडील वारंवार म्हणतायत की केवळ सिया आणि चेतन या दोघांनीच ही हत्या केलेली नाही आहे, तर आणखी कोणीतरी त्यांच्या सोबत आहे किंवा त्यांना कुणाच तरी यामध्ये संगत लाभलेली आहे. तर तसं काही तपासामध्ये आत्तापर्यंत समोर आलेलं आहे का? कारण वारंवार सियाच्या आईवडिलांकडं किंवा त्याच्या कुटुंबियांकडं त्यांचा रोख जो आहे तो या ठिकाणी दिसतो. तपासाच्या दृष्टीने जी काही महत्त्वाची अँगल्स आहेत ती आम्ही सर्वच त्या प्रत्येक अँगलमध्येच आम्ही तपास करत आहोत आणि आम्ही या तपासामध्ये सर्व शक्यता आम्ही पडताळणार आहोत. खरं तर सिया आणि केतन यांचं लग्न ठरवण्यासाठी मित्तल फॅमिलीनं जो आहे तो पुढाकार घेतला होता, किंवा स्थळ तशा प्रकारे आणलं होतं. आणि मित्तल हे दोन्ही कुटुंबियांचे नातेवाईक आहेत, तर त्यांचं पण यामध्ये काही जबाब नोंदवला जाणार आहे? कशा पद्धतीनं त्यांनी स्थळ आणलं, का त्यांनी आणलं आणि कसं लग्न ठरलं? हो, त्यांच्याकडे पण आपण चौकशी करू. सर, जे आता या दोघांची आज चौकशी सुरू आहे, तर त्यांना काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत त्या अनुषंगाने काही आपण एक नोट बनवलेली आहे? कारण विविध प्रश्न आहेत की एकतर सिया आणि चेतनची कधी ओळख होती, सिया चेतनची ओळख होती, तर साहिल कधी त्यामध्ये आला, साहिलची कशी ओळख झाली, आणि त्याबरोबरच जबरदस्ती जी आहे ती सियावरती केली गेली होती का, या अनुषंगाने काही चौकशी केली जाणार आहे? अगदी या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्वच जी काही आवश्यक गोष्ट आहे त्या 100% सर्वच गोष्टी चौकशी केली जाते. तर आज सिया आणि च्या आईवडिलांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी होतीये. काल सियाचा भाऊ साहिलची 10 तास चौकशी झाली होती. सियाच्या आईवडिलांच्या चौकशीतून नेमके काय काय बाबी समोर येतात हे महत्त्वाचं असणार आहे, कारण केतन अगरवालच्या हत्या प्रकरणात हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो आहे तो ठरू शकतो. नाजिमुल्ला, ABP माझा, लोणावळा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.